व्हेन वाईफ इज नॉट एंटायटल फॉर द मेंटेनन्स, किंवा पत्नीला मेंटेनन्स कधी मिळू शकणार नाही, याबद्दलचे आपण ग्राउंड्स बघूया. तर फर्स्ट ग्राउंड आहे तो ॲडल्ट्री. ॲडल्ट्री म्हणजे व्यभिचार. व्यभिचारी पत्नी असेल तरी पती नाकारू शकतो. आता दुसरा ग्राउंड आहे की वॉइड मॅरेज असेल, तर जर बेसिकली ते मॅरेजच वॉइड असेल किंवा त्याच्यामुळं ते लग्न मान्य नाही, तर अशा कारणासुद्धा त्या पत्नीला तो मेंटेनन्स देण्यासाठी बांधील नाही. आता तिसरा ग्राउंड आहे की तो समजा इन्कम जास्त आहे पत्नीचं आणि ती जर स्वतः सेपरेटली राहू शकते आणि मेंटेन करू शकते, तर त्या ग्राउंडवरही पती मेंटेनन्स नाकारू शकतो. आता डेझर्शन विदाऊट एनी रिझन, जर पत्नी वेगळी राहत असेल आणि त्याला कुठलंही कारण नाही, विनाकारण, तरीही पती सांगेल की मी तिला राहायला बोलवतो पण ती येत नाही, तर मी तिला मेंटेनन्ससाठी बांधील नाही आहे. तर आता पुढचा जो ग्राउंड आहे की रेस्टिट्यूशन ची डिक्री जर तिच्या विरुद्ध निघाली असेल, तर आता रेस्टिट्यूशनची डिग्री म्हणजे तिला परत नांद्यासाठी जाण्याची तिला डिग्री असते की तू पतीकडे राहायला जा. तर अशा कंडिशनमध्ये जर पत्नी परत जाणार असेल तरी तिला मेंटेनन्स द्यायची गरज नाही. आता विदाऊट रिझन, तर ते पती पत्नी स्वतः इच्छेनेच म्हणत आहेत की आम्हाला वेगळं राहायचं आहे, तरीसुद्धा तर तो इंडिपेंडेंटली ती मिळवते आणि ते दोघं वेगळे राहत आहेत विदाऊट डायव्हर्स, तरी तो म्हणेल की ती वेगळं राहते तर मेंटेनन्स मी देणार नाही. म्हणजे अशा प्रकारचे ते ग्राउंड आहेत. आता बायगेमी हा एक आहे की सेकंड मॅरेज केलं आहे बाईनी, तर त्या पत्नी समजा त्याला समजलं की याने सेकंड मॅरेज केले, तरी त्याच्यानंतर ते ॲटोमॅटिक तिला मेंटेनन्स नाकारू शकतो की तो ग्राउंड तिला दुसरा सोर्स मिळालेला आहे. अशा प्रकारे जर हे ग्राउंड्स आहेत की ह्या ग्राउंड्सवर नाकारू शकते की पत्नी ही मेंटेनन्ससाठी अपात्र आहे, आणि हे ग्राउंड्स फेवरेबल आहेत की पतीसाठी, म्हणजे ह्याचा दोन्ही साईडला तिला उपयोग होऊ शकतो.